NLM हा सध्या स्थितीत पूर्ण भारतभर शेळी पालनात सर्वात मोठा गाजलेला नाव आहे। सर्व लोकांना वाटतं की शेळी पालन म्हणजे NLM म्हणजे शेळी पालन। तर आज सर्वांचा आपण हा कॉन्सेप्ट क्लिअर करू। माझे जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना या धंद्यात उतरायचं आहे NLM थ्रू किंवा स्वतःकडून, आणि जे ऑलरेडी या धंद्यामध्ये आहेत ज्यांना NLM घ्यायची आहे त्यांच्यासाठी आपण हा सविस्तर व्हिडिओ तयार करत आहोत। आज सर्वांची डिमांड होती की NLM वरती एक प्रॉपर व्हिडिओ यावा। तर मला जितकी माहिती माहित आहे NLM बद्दल मी तेवढी तुमच्यासोबत शेअर करतो। मंडळी, NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही एक केंद्र शासनाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुट पालन व वऱ्हा पालन या सगळ्या पशुपालनाच्या योजनांसाठी 50% पर्यंतची सबसिडी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट देते। तर ही योजना एक या प्रकारची आहे की तुम्हाला शेळी पालनामध्ये, मेंढी पालनामध्ये, वऱ्हा पालनामध्ये व कुक्कुट पालनामध्ये एक चांगली ब्रीड घेऊन तिला समोर वाढवायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गावरान म्हणा किंवा जे आपल्या इकडे साध्या शेळ्या भेटतात त्या शेळ्यांवरती काम न करता उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी ज्या जातीवंत शेळ्या आहेत त्या शेळ्या मोठ्या करून त्यांची ब्रीड वाढवणे म्हणजे ब्रीड डेव्हलपमेंट प्रोग्राम हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा उद्देश आहे या स्कीम मागे। तर ही योजना घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, मग तुम्हाला समजेल की या योजनेचा सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या 50 लाखापर्यंतच्या सबसिडीचा अर्थ काय आहे। या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या पात्रता पाहिजेत, त्याच्या अटी काय काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो आधी। यामध्ये तुमची वय 18 पेक्षा जास्त व 65 पेक्षा कमी असायला हवी। त्यानंतर तुमच्याकडे स्वतःची जमीन असायला हवी किंवा तुमच्याकडे त्या जमिनीची, तुमची जर जमीन नसेल तर त्या जमिनीचे रजिस्टर्ड लीज डॉक्युमेंट असायला हवे। स्वतःची जमीन हवी किंवा रजिस्टर्ड लीज डॉक्युमेंट हवा। प्रत्येका कंपोनेंटसाठी वेगवेगळी जमीन लागते। 100+5 शेळीच्या युनिटसाठी 1.5 एकर ते 500+25च्या शेळी गटासाठी 5.5 एकर पर्यंत जागा लागते व कुक्कुट पालनासाठी अर्धा एकर इतकी जागा लागते। यात गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट पैसा देत नाही, यामध्ये तुमचा काही स्वहिस्सा, काही बँक लोन व काही गव्हर्नमेंट सबसिडी देते। अशा प्रकारे हा सबसिडी स्ट्रक्चरचा मॉडेल आहे किंवा प्रोजेक्ट स्ट्रक्चरचा मॉडेल आहे, ज्यामध्ये जसं एक पकडला आपण तर 500 शेळ्यांसाठी तुम्हाला 1 करोडची फाईल टाकावी लागते। त्यानंतर तुम्हाला तुमचा मिनिमम 10% म्हणजे 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटला दाखवावा लागतो। त्यानंतर तुमचा जो वाचलेला पैसा आहे म्हणजे 1 करोड साठी 50 लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल व वाचलेला 40% जो हिस्सा आहे 40 लाख रुपये तुम्हाला बँकेतून स्वतः सँक्शन करावा लागतो। त्यात गव्हर्नमेंट कोणतीही मदत करत नाही तुम्हाला बँक लोन सँक्शन करायला। ते तुमच्या स्ववरती असतो की तुमच्याकडे मॉर्गेज प्रॉपर्टी किती आहे, कोलॅटरल प्रॉपर्टी किती आहे, तुमचा सिव्हिल स्कोर कसा आहे, तुमची बँकेकडे काय तुमचा क्रेडिट लाईन आहे, त्याच्यावरती बँक तुम्हाला लोन पुरवते। त्यानंतर तुम्हाला बँक तुमची लोन द्यायला तयार हवी। जर तुमची बँकच लोन देत नसेल तर तुम्हाला ही योजना सँक्शन होणार नाही, हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुमच्याकडे एक सर्वात महत्वाचा मुद्दा ज्यासाठी महाराष्ट्र आजपर्यंत मागे राहिला मेन आहे DPR। सर्व लोक CA कडे जातात, CA तुमच्या बँकेनुसार DPR म्हणून देतो। त्यामध्ये तुमचा शेड कितीचा, तुमच्या शेळ्या कितीच्या, तुमच्या मशीन कितीच्या, तुमचा इन्शुरन्स कितीचा याकडे CA लक्ष न देता तुमच्या फक्त आणि फक्त बँकेचा रिपेमेंट शेड्यूल काय आहे यावरती बनवतो। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाचा मुद्दा घेणार आहोत। मी सर्व शेतकरी बांधवांसाठी एक DPRचा सॅम्पलचा एक व्हिडिओमध्ये टाकणार आहे की या योजनेचा सर्वात महत्वाचा मुद्दा DPR कसा तयार करायचा, आणि ते फक्त तुमच्यासाठी फ्री मध्ये, कारण माझी योजना झालेली आहे, माझ्या कामाचे DPR नाही म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये। तर आपला जो पेज आहे इंस्टाग्रामचा SR ॲग्रो फार्म नावाचा, त्याच्यावरती मला भरपूर लोकांनी प्रश्न विचारले आहेत। त्याच्यापैकी जे मेन प्रश्न आहेत आणि जे मला वाटतं की ज्यामध्ये लोक अटकतात, जसं डॉक्युमेंटेशन झालं, प्रॉपर डॉक्युमेंटेशन न असणे, त्यानंतर या योजनेची परिपूर्ण माहिती नसते। भरपूर लोक असं होतात की ऑनलाईन अप्लिकेशन करतात आणि म्हणतात की गव्हर्नमेंटने माझ्या घरी सबसिडी आणून द्यावी, असा नसतो। तुम्हाला तुमच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला भेट द्यावी लागते अर्ज केल्यानंतर। जर तुम्हाला वाटते की तुमचा अर्ज बरोबर आहे, जर तुमचा अर्ज बरोबर असेल तर तुमचे पशुसंवर्धन उपायुक्त जे आहेत जिल्ह्याचे ते तुम्हाला पूर्ण मदत करतील, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो पशुसंवर्धन विभाग आहे तो या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांसाठी व पशुपालनातील लोकांसाठी खूप मदत करतं। मलाही जिल्हा प्रशासनाने, राज्य प्रशासनाने मला कोणतीही ओळखी नसता माझा काम पाहून, माझ्या शेळी पालनातील अभ्यास पाहून व माझी इच्छा पाहून मला ही स्कीम आणण्यापर्यंत मदत केली, कारण त्यांनाही काहीतरी वाटलं की शेतकऱ्याच्या मुलांनी इतका मोठा धंदा गावातही थाटावं व आपल्या गावाला वरती न्यावं। कारण हा धंदा असा नाही आहे तुम्हाला इतका पैसा देतो की तुम्हाला तुमच्या घरी पैसा ठेवायला कमी पडेल, आणि इतका डुबवतोही की तुम्हाला तुमचा घरदार विकावा लागेल। कारण NLM ही साधी सुधी योजना नाही आहे, यामध्ये खूप जास्त पैसा लागतो, लाखो पासून करोडो पर्यंतच्या योजना आहेत यामध्ये, आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल। आणि यामध्ये काय काय बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या दुसऱ्या युट्यूबर्स कडनं किंवा दुसऱ्या सांगणाऱ्यांकडनं सुटतात, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। ही योजना तोंडाने सांगणे इतकी सोपी नाही,
ही योजना मी किती तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली तरी तोंडाने समजणार नाही. त्यासाठी आपण यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या कॉम्प्युटरवरती ज्या या योजनेचे जे गाईडलाईन्स आहेत महाराष्ट्र शासनाच्या व सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे गाईडलाईन्स आहेत नवीन आलेल्या त्याच्यानुसार आपण या योजनेची माहिती समजून घेऊया. आणि मी तुम्हाला सर्वात मेन या योजनेत फक्त 2च पार्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. एक आहे तुमचा अर्ज भरणे, अर्ज बरोबर करणे. अर्जानंतर तुमची फाईल पुण्याला जाते महाराष्ट्र शासनाच्या विभागाला, तिथली दर महिन्याला एक मीटिंग होते. त्या मीटिंग मधनं फाईल तुमची बँकेला येते. तर सर्वात मेन मुद्दा लोक थांबतात बँकेला, कारण भरपूर साऱ्या लोकांना बँक लोन द्यायला तयार होत नाही, कारण खूप साऱ्या लोकांना बँकेत कसं बोलायचं, बँकेची लोन प्रोसिजर काय असते हे माहीत नसते आणि बँकेत काय काय डॉक्युमेंट लागतात. तर आपण त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आता त्यानंतर बँकेतनं तुमची फाईल झाली की SLEC ला जाते, स्टेट लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटीला. त्यानंतर तुमची फाईल CEC ला जाते, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीला. ह्या स्टेप्स तुम्ही काही न करता ह्या स्टेप्स तुमच्या ऑटोमॅटिक क्लिअर होतात जर तुमची बँकेची फाईल व तुमची स्वतःची पूर्ण जी फाईल तुम्ही टाकली ती बरोबर असेल तर.